पावले चालती पंढरीची वाट। आज आपण पोहोचलो आहे श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी। कारण हे तसं आहे माऊली की या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 2024 संपन्न होणार आहे। आणि आपण पाहू शकता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी माऊलींचा रथ ओढण्यासाठी ज्या बैलजोडी आहेत त्या बैलजोडींच्या मानकऱ्यांकडे। आणि असं म्हटलं जातं की नशीबवान जी लोक असतात त्यांनाच ह्या बैलांचा मान मिळला जातो। ह्या वर्षी माऊली कुऱ्हाडे कुटुंबियाला ह्या बैलजोडीचा मान भेटलेला आहे। काही क्षणामध्येच त्यांचा आनंद गगनात मावण्याचा झालेला आहे। आपण त्यांच्या इंडिया नाऊ 24 चॅनल त्याचप्रमाणे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि पाहू शकता आपण की या ठिकाणी बैलजोडीचा मान ज्यांना भेटलेला आहे प्रत्यक्षात आपल्या या ठिकाणी सहादू कुऱ्हाडे पाटील आहेत। मला सांगा नशिबाने हा मान मिळला जातो आणि काहीतरी तुमचं भाग्य असेल म्हणून हा तुम्हाला मान मिळला आहे। तुमचा आनंद गगनात मावण्याचे झालेत, काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत? आता आम्ही महिन्याची वारी करीत होतो, नंतर पालखी संघ 10 वर्ष वारी केली। आम्हाला त्याच्यात समाधान झालं, आमचं आयुष्य त्याच्यात गेलं, समाधान झालं। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकताय की खरंच नशीबवान आहात आणि या कुटुंबाचे आपण जे म्हणतो ज्यांच्या धुरा हातामध्ये आहेत असेच योगेश कुऱ्हाडे पाटील आपल्या समवेत आहेत। त्यांनाही भरपूर आनंद झालेला आहे आणि खरं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची महती किंवा आज त्यांचा आनंद किती गगनात मावण्याचं झालेला आहे त्यांचा भावना आपण या ठिकाणी विचारून घेऊया। छान वाटते नंबर लागल्यावर की हा मान आम्ही जी सेवा करत होतो माऊलींची त्या सेवेतून माऊलींनी आम्हाला फळ दिले, त्याचा खूप आनंद झालाय आम्हाला। त्याच्या निमित्ताने आम्ही हा आनंद सोहळा 1-2 महिन्यात तयारीला गेले, त्याच्यानंतर 1 महिना वारीला जाणार। आमचा खूप आनंद व्यक्त करणार, आम्ही जाताना आनंद घेतच जाणार आहे की या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला जी सेवा करण्याची संधी माऊलींनी दिली त्याच्यामधून आमच्या कुटुंबांनी जे आमचे मोठे चुलते असतील, हे चुलते असतील, आमचे वडील असतील, यांनी माऊलींची सेवा केली तेच फळ आम्हाला मिळालं असं आम्हाला वाटतंय। नक्कीच नक्कीच। आणि मला सांगा की साधारणपणे हा पालखीचा माल कुटुंबीय कुऱ्हाडे घराण्याला किती वर्षानंतर मिळला जातो? प्रत्येक 5 वर्षानंतर हा कुऱ्हाडे कुटुंबियांना हा मान मिळाला जातो। गावातल्या 6 परिवारांना हा मान आहे, त्याच्यापैकी एक कुटुंबातले 2 वेळा असतो, म्हणजे 10 वर्षांनी एकदा येतो। आणि आमचे कुऱ्हाडे असतील, गुंडरे असतील, रानवडे असतील, वरकडे असतील, त्यांना प्रतिवर्षी 5 वर्षानंतर हा मान मिळतो। मला सांगा ह्या बैलजोडीची निगा तुम्ही कशा प्रकारे राखताय? की आम्ही पाहतोय की यांना खाद्य प्रकार वगैरे लागतच, तर त्याप्रमाणे कशा प्रकारे निगा राखताय तुम्ही? आता सकाळी आमचे पुतणे इथे 4 वाजता झोपलेले असतात इथं रात्रीचे, तर सकाळी 4 वाजता उठून त्यांना रतीब दिला जातो, वैरण टाकली जाते, त्यांना वल्ल्या फडक्याने पुसून घेतलं जातं। अशी सगळी सेवा करून घेतली जाते, आम्ही करून घेतो सगळी। नक्कीच नक्कीच। आपण या ठिकाणी पाहू शकताय की कुऱ्हाडे कुटुंबियाचा आज हा आनंद किती गगनात मावण्याचा झालेला आहे आणि अशीच त्यांची अशी इच्छा भावना आहे की माऊली चरणी माऊलींची अशी सेवा आमच्या घराण्याकडनं कायमस्वरूपी घडत जावी। माऊली या ठिकाणी आपण पाहू शकताय भोसले म्हणून एक बाबा आहेत आणि ते आलेले आहेत बीडवरनं आणि बैलजोडीसाठी त्यांनी बाशिंग बनवलेले आहेत। आज कशा प्रकारे बनवलेला आहे आणि काय सांगाल, तुमचा आनंद काय आहे? आमचा आनंद एवढाच आहे की माऊलीच्या पालखीच्या बैलाला आपलं बाशिंग बांधावा ही इच्छा होती, म्हणून आम्ही ते बाशिंग बनवलं। ते कातून इनून दोरी तयार करून ते तयार करून गोंडे वगैरे बसवून त्यासाठी तयार करून ठेवले। हे माऊलीच्या पालखीच्या बैलाला आपल्याला पाठवून द्यायचे म्हणून आमची इच्छा ती, म्हणून ते आम्हाला माऊलीनं आम्हाला फळ दिलं आणि आम्ही ते बाशिंग आणून दिले। आपण पाहू शकताय की आज बीडवरनं देखील या ठिकाणी माऊलींसाठी म्हणजेच बैलजोडीसाठी बाशिंग बनवून या ठिकाणी आलेले आहेत व्यक्ती आहेत। बाबांशी आपण चर्चा केली आहेत। नुकताच आपण पाहतोय काही कालच या ठिकाणी भव्य अशी या बैलजोडीची मिरवणूक पार पडली होती, तेही आपण दाखवणार आहोत। तुर्तास हनुमान घोंगडेसह अनिल जोगदंड, देवाची आळंदी।